नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपल्या विंटर आर्टचा 42वा दिवस आहे आणि आज आपण करणार आहोत बॅक आणि शोल्डर. तर गेले काही दिवस व्हिडिओ बनवलेला नाही आणि व्हिडिओ न बनवण्याचं कारण म्हणजे आपला मोबाईलनं काम करणं बंद केलेलं, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवला नाही. आणि त्याच्यामध्ये आपली वर्कआउट स्प्लिट पण चेंज झालेली आहे आणि तुम्ही आता डेलीचा बघू. आता इथून पुढे डेली व्हिडिओ येईल. चला तर मग रेडी होऊन भेटूया डायरेक्ट जिममध्ये आणि डेलीप्रमाणे आपल्याला लागणारं क्रिएटिन जे डेली वर्कआउटमध्ये वर्कआउट नंतर लागत आहे. तर रेडी झालेलो आहे आणि आता निघणार आहे जिमसाठी. तर भेटूयात मग डायरेक्ट जिममध्ये. आणि आज बॅक आणि शोल्डरचा वर्कआउट आहे. तर आपण आता मी वर्कआउट काय करणार आहे, बॅकसाठी काय करणार आहे, शोल्डरसाठी काय करणार आहे ते डायरेक्ट जिममध्येच सांगेन. तर भेटूया जिममध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओ एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि तुम्हाला जर कुठला वर्कआउट कुठली व्हेरिएशन जर चुकीचे वाटत असल्यास किंवा तुम्हाला कुठला प्रश्न पडलेला असल्यास कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ त्याच्यावर बनवण्याचा प्रयत्न करू. तर भेटूया जिममध्ये, तोपर्यंत व्हिडिओ एन्जॉय करा. करून मग तर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण घेत आहोत वॉर्मअप झालेला आणि बॅकची पहिली व्हेरिएशन घेत आहे बेंट ओव्हर रॉ. तर बॅकची तिसरी व्हेरिएशन टी बार रॉ घेत आहे, ज्याचा ड्रॉप सेट मारणार आहोत. ये आर्यन 8-8 इथं 8-8 मारायचं.
बॅकची चौथी व्हेरिएशन आयसोलेशन मोमेंट आणि शेवटची व्हेरिएशन आहे. आयसोलेशन मोमेंट यासाठी की आपल्या बॉडीचा एकच जॉईंट वर्क करत असतो आणि जर एका एकापेक्षा जास्त जॉईंट कनेक्ट असतील तर तो कंपाऊंड मोमेंट झाली. तर आपण आयसोलेशन मोमेंट घेत आहोत. नाही 22.5 आहे. तर बॅक कंप्लीट झालेली आहे आणि शोल्डरला सुरुवात केलेली आहे. शोल्डरमध्ये पहिली व्हेरिएशन डंबल प्रेस घेत आहे. वेट 22.5 किलो आहे. तर फेलियरपर्यंत मारण्याचा प्रयत्न करू. राहुल नको दे. आता दे लाईट. हा तर शोल्डरची सेकंड व्हेरिएशन जे लॅटरल रायझेस आहे आणि त्यालाच एक अल्टरनेटिव्ह सेट त्याच्या सोबत सेट एक आहे जो की दोन्ही मिळून सुपर सेट होत आहे. ती घेत आहे.